आजकालची असलेली खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, टाच, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता. या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयी भव आयुर्वेदमध्येच होतात. स्क्रीनवर खाली आम्ही नंबर दिला त्यावर लगेच फोन करा आणि उपचारांना सुरुवात करा. धन्यवाद. गुडघेदुखी, पाठ, मान, टाच व कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात, युरिक ॲसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 9175 74 34 54. सांगितलंय तेवढं करा तुम्ही. हा म्हणजे तुमच्या पैसे बचत होते. हो हा अहो मला पण अध्यक्षाने सांगितलंय. अहो अध्यक्ष पैसे वाचवण्यात लय माहिर आहे आमचं. हा कशी बचत करायची त्या अध्यक्षाकडनं शिकायचं. हा ठेवू का बोट? हा चालते लावतो परत. हा क्या काय विषय? पैसे बचत लगा मला बी सांगितलं का मी बी करतो की बचत. अहो राजा भाऊ गो पैसा नावाचा एक ऍप आहे. त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन खरेदी करायला गेला नाही तुम्हाला कॅशबॅक आणि कुपन मिळते. काय बोलतोस? मग भारी लगाई अजून सांग तुझी माहिती काय काय? अहो राजा भाऊ गो पैशावर आहे का नाही 2,500 पेक्षा जास्त दुकानदार आहे ती. आणि तिथं आहे का नाही सगळ्या भारतात तयार होणाऱ्या वस्तू मिळते द्या. लक्या मग मला जर लेंगण पैरण घ्यायचे असेल तर ती मिळणार का त्यात? अहो सगळं मिळतंय. राजा भाऊ एवढं नाही तुम्ही जर अमेझॉन फ्लिपकार्ट वरनं खरेदी करायला गेला नाही तिथं वस्तू माग मिळते द्या. आणि गो पैशावरनं खरेदी केल्या तर तिथं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट आणि एक्स्ट्रा आहे का नाही कॅशबॅक मिळते. लगाई भारी की लगाई. अरे पण तू एवढं सांगितलंस पण ती वापरायचं कसं? वापरायचं लय सोपं आहे. पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का? गो पैसा ऍप डाउनलोड करायचा आणि परत साइन अप करायला तुमचा ईमेल आयडी नाहीतर मोबाईल नंबर टाकायचा आणि परत ठरवायचं की तुम्हाला कुठनं वस्तू खरेदी करायची आहे, फ्लिपकार्ट वरनं काय अमेझॉन वरनं. तिथं मग कॅशबॅकचं बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट वेबसाईटला जाते आणि तिथं तुम्ही वस्तू खरेदी करू शकताय. भारी की लगाई. मग लय सोपं आहे. आणि एवढंच नाही राजा भाऊ तिथं आहे का नाही गो पैशावर तुम्हाला 50 रुपयापेक्षा जास्त कॅशबॅक मिळाला तर डायरेक्ट तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला जमा करू शकताय. भारी सांगितलं बरं का लागे तू. चलत काम आहे सगळं जलद काम आहे. पण लक्या एवढं तू सांगितलंस पण तुझ्यासारखं माझ्याकडे कुठे मोबाईल आहे तेव्हा मी कसं ती खरेदी करायचं? असं कर की लक्या तू लेंगण पैरण माझी खरेदी कर की तुझ्या ह्याच्यावर. मी खरेदी करू पैसे कोण द्यायचं? पैसे मी देतो लगेच तू खरेदी तर कर की. बर चालतंय. तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गो पैसा ऍप ची लिंक दिल्या त्या लिंक वरून गो पैसा ऍप डाउनलोड करा आणि मिळवा 25 रुपये कॅशबॅक. राजा भाऊ लक्ष झालं का? सगळ्या ऑनलाईन खरेदीच्या अगोदर काय गो पैसा. जा तू अध्यक्षकडे जा. हा बरोबर जा. तुमची ती मागू तू मागू लगा राजा गो पैसा तुला लेंगण पैरण गो पैसा. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. अध्यक्ष बकासूर कसं बुद्धी होगा? अरे बकासूर काय मेरे पण कसं पळतो या लगा दोघांना जड जमलाय जाईल तिथे लगा नंबर मारत येते. अध्यक्ष लय टॉपची बैल आहे त्या मतर पण जोरात पळतो या.
भारत आहे, सुंदर आहे, सोनाला पडाका सोन्या. वय वय. आणि अध्यक्ष तुमच्या नावाचा बैल आहे वजीर 916. माझ्या नावाचा वजीर मी का बैल आहे बरे. अध्यक्ष तुम्ही 916 तुम्ही 420. फरक आहे की फरक आहे. 420 वजीर मी 420. लगा लकी तुझ्याकडे शिकायला का एखादी तोंडाव कशी काढायची असते. अध्यक्ष 24 सोडा आपण बैल जोडी घेऊया का एखादी रोज शर्यतीला जायचं. अहो बक्षीस काय का असते माहिती काय चांदीच्या ढाली परत गद परत आहे का नाही मोठमोठ्या गाड्या 4 चाकी 2 चाकी. होय लगा चंद्रावर पाटलांनी बरोबर होती की लगा ती थार गाडी मिळाली थार. दोघा बालकासने 2 गाड्या दिल्या त्यांनी. मग काय वय वय लकी आपल्याला नाही ती पॉसिबल होणार. आपल्याला लायकी आहे का तेवढी शर्यतीचा खोड नव्हे. साधी शेळी घ्यायची लायकी नाही आपली. शेळीची 10-15 हजार त्या एवढ्यात बरोबर चालला या. आपण काहीतरी त्यातलं डोकं लावतो. डोकं लकिया डोकं चाललं. आपण आहे का नाही किंग व्हायचं नाही किंग मेकर व्हायचं. आपण किंग मेकर कसं तू सांगा बरं कसं. अरे आपण बैलाच्या शिर्यातीत भाग घ्यायचं नाही बैलाच्या शिर्यातीत भरवायच्या. आपण भरवायच्या त्याला पैसे लागते ती आपल्या खिशात एक नाही दमडी. आता तर मला शिर्डी घ्यायची लायकी नाही आपली. अरे दमडी नसली म्हणून काय झालंय पैसा कमवायला अक्कल लागते अक्कल. आणि पैसा काय माझ्या डाव्या हाताचा मळ असं जाडलं तरी पैसे निघतील. अरे मी काय म्हणते शर्यती भरवायच्या त्यांच्याकडून डिपॉझिट घ्यायचं आणि त्यातच बक्षीस त्याने वाटायचं आणि मधला गाळा येते आपला. अध्यक्ष तुमचं डोकं मी डोकं आहे राव. मग थोड्या दिवसात आपण लगा लखपती होणार करोडपती होणार. आपल्या नावानं पहिलं पळतील लगा. अहो पण अध्यक्ष आपल्या दोघंच काम नाही की माणसं लागतील त्याला. माणसं लागणार की लगा मग आपण कुठं कुठं पुरणार लई नियोजन असं याला. हाय आपल्याकडे माणूस आहे कोण कोण आहे रे. हा अध्यक्ष गुड्डीची गाडी मला गुड्डीच असणार. कोण असणार हे गुड्डे जा की घरी बिरी सातच्यात घरात पुरकीच्या जाते ना असावं. तुला काय करायचंय नाही जात मी काय करशील. मला काय करायचंय तुझ्या बाल्यासाठी सांगते मी. किती दिवस असंच बसणार आहे कुणाच टाक दवाखान्यात टाकायचं होती का नाही कुणाच टाक काय असंच फिरतं दवाखान्यात ठेवतंय. एकदा ह्याच्या घरात एकदा त्याच्या घरात एकदा चवडीवर एकदा शाळेवर एकदा त्या पंचायत समितीत. असल्या गुणांना दवाखान्यात टाकून दिला हे भरवतच नाही कावा दवाखान्यात दिवाळी निघल काय बाईल बोलणार. वजा माझं डोकं आधीच फिरलंय तू अजून फिरू नकोस मूर्ख कुठला. काय बोलायचं लगा मला वाटलं नसतंच काय काय काम आहे काय काम आहेत का तुम्हाला जा चला. अगं तुझ्या भल्यासाठी झाली ती. माझ्या भल्यासाठी होय तुझ्याच घरला चाललो होतं. तू आलायस मग काय तुला दवाखाना टाकायचंय का नाही त्यासाठी तुला जागा पाहिजे का नाही. अगं जागा भेटली खरं बोलतोयस तू. मग मोक्याच्या ठिकाणी जागा आहे. वजा बघा मस्करी करू नकोस हा. मस्करी काय करतोय तो. अगं व्यवहार ठरवून आलोय मी इशारा द्यायची नुसती आणि जागा तुझे नाव करून घ्यायचे लगेच. बरं ठीक आहे मी पण येते चला बसा पटकन. तू कशाला येतीस मी त्याला सांगितलं मला जागा पाहिजे नाही मी गरीब आहे रड वाचन आहे माझा त्यामुळे मला कमी किमतीत जागा मिळणार आहे. होय होय तू गेलीस तर तो दाम दुपटीने लावल तुझ्या. होय गेल्या वेळी त्याने मला कसं फसवलं होतं. मग तात्याला जागा द्यायची आहे तात्याच्या पोरगीला जागा आणि दवाखान्याला म्हणलं तो लावणार ना किंमत जास्त सांगणार तो. हां ठीक आहे मग तू जा बघून ये आणि तू पैसे दे मी तुला नंतर पैसे देईन. अगं माझ्याकडे कुठे पैसे आहे मी आधीच फटीचेर आहे म्हणून तर तुझ्याकडे यायला लागलो होतं. विसरातलं आहे की नाही 10,000 रुपये लागणार. 10,000 रुपये. हा चांगली जागा मोकळीत जाईल मला सांगायचं नाही पुरत. एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. मग किती आहे ते आता माझ्याकडे किती पैसे 5-1 हजार असतील. बरं असं दे तेवढ्यात मी काम चालू होतं आणि कागदा टायमाला आपण सगळे पैसे देऊया त्याला. हां पण अरे तिकडे माझी सही लागेल ना मी येते ना. कागदा टायमाला ये
आता माझ्या नावाचा का करतो, परत तुझ्या नाव करूया. हा बरं ठीक आहे. वजा कसं आहे ना, आज पहिल्यांदा बघ देवासारखं काम केलंस तू. होय होय होय. ह्यात पैसे आहेत होय? तुम्ही दोघं तिकडे फिरा. आज दीक्षे इकडे बघा की, लगा लक्या पुरी पर्स मध्ये पैसे ठेवते ती आणि गुड्डी टिकट पैसे ठेवते. आज दीक्षे आपण एक काम करूया, गुड्डीच्या गाडीचं वेग नाही डुप्लिकेट करून घेऊया, म्हणजे कधी पण पैसे काढून घ्यायचं. तिकीट का ठेवत असेल विचार तिला, आपल्याला काय करायचं होतं. वजा हे की पैसे. हा पैसा सोड की दीक्षा, सगळं आहे तिला. हा तसं आहे, तुझ्या विश्वास आहे तसा. खिशात घाला, खिशात घालते, खिशात घालते. बरं चालतंय, तू जा, मी तुला सांगतो. हा ठीक आहे. हा हा व्यवस्थित जा घरी. वजा पण जागा कुठे आहे मला सांग तरी. अगं सगळं सांगतो तुला, तू काय काळजी करतेस, माझा विश्वास आहे का नाही. नसलं दे पैसे. नको नको नको. द्या पैसे. एक तर आधीच मला दवाखान्याला जागा मिळत नाही, तुझं काय आपलं भलतं. जा व्यवस्थित जा, काय काळजी करू नको. तेवढी तिकीटची चावी काढ. थांब थांब देतो थांब. चल रमण जा काय गुंडे. लागी कळती मारा आता. काय त्या गावात लयच हालायला लागलं हे. त्याला ठोकतो कशांतरी हे. कसं पैसे अध्यक्ष गुड्डीपासून भारीच इसारत काढली तुम्ही. नाही पण अध्यक्ष दवाखान्याला जा कुठली बघून द्यायची. कुठली जागा येडा बिडा झालायस काय. बघू लगा ह्या पैशाने शहरात भरवायचे, त्यातले पैसे मिळाले की गुड्डीचं गुड्डीला माघारी बी द्यायचं. वय वय माघारी जायचं आणि बाकी पैसे आपल्याला होते रे. अरे भांडवल झालं की नाही आपल्याला शहरात भरवायला. वय वय लक्या हा आता शर्यत झाली की नाही हा. की आपल्या बंगलाच बांधा काढायचं बघ. वय वय अध्यक्ष ते पण 1 कोटीचा. किती 1 कोटीचा. आय, आय, आय. आणि आपल्याला सायकलचं शोरूम काढायचं. वय वय आणि सायकल पंक्चर काढायला एक पोरगा ठेवणार आहे. म्हणजे असं करूया, प्रत्येक गावागावात सायकल पंक्चर काढायचं दुकान आपलं काढायचं. वय वय पैसेच पैसे. मग आता पैशाचा पाऊस पडणार आहे आपल्याकडे. असं असं वय वय लक्या मला एक काम आठवलंय. चल सायकल मागे वळ, आपल्याला जायचंय. वळ 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 अंगा असं चल जाय का. आता जायला शिर बसते की रे. आपल्याला पण बाजूल. वय वय आयडिया की आपल्याकडे. इधर तुला पण मागे अंगा असं. हा जाऊ दे चल जाय का. जाऊ दे. अरे तुझे पैसे. पैसे हा माझं पडलं वे. हो ठेव तुलाच करायस. आईच्या गावात 1 2 3 4 और 4 मिनिटं म्हणजे 2000 रुपये. अरे मला सांगतोस तू. हे जर हे पण 2 ठेव. आईच्या गावात 1 और 3000 रुपये. अरे काय मिनिटं लागले काय तुला कुठे गेला मारलास तू. त्याला ती काय माहिती का तुला. हे जर हे पण ठेव करायस. अरे काय स्कीम काय एवढे पैसे आणलंस कुठनं मला मी सांगते जरा. कुठले तुला कष्ट करावं लागते ते. तुझी आहे का तयारी सांग. अरे मी काय मग कष्ट करतो की सांग तरी. पैसे तुला वजऱ्या तू तुला का जोडीदार माझा बरं का खरोखर. वजऱ्या कमी पडते ते का. उद्या ह्याच्या दुप्पट तुला मिळणार आहे ती. उद्या दुप्पट. त्याच्या उद्या अजून दुप्पट. अरे मग हे पैसे तुला ठेव इधर आणि मला डायरेक्ट एकदमच पैसे दे इधर. एकदम पैसे दे. काय आबायला पडते ती. त्याला कष्ट करावं लागते ते. तुझं कष्ट करायची लायकी नाही ऐकत नाही. घे 1 नोट रुपये तुला. अरे पण वजऱ्या मी कष्ट करतो तू सांग तरी मला. तुझ्या नाही होणार रे. होणार आहे का तुझ्या नाही होणार. तू गरीब हुरा गरिबीतच मर. आम्ही श्रीमंत होतो आम्ही लगीन करतो. तू बिगर लागणार तुला. नाही लागा वजऱ्या लागा तू भावायच का लागा कोणाच लागा मला घेत तुझ्यावर मी पण पैसे कमवत लागा माझ्या पण अंगा जरा पावसाचं शीतळ उडव की. बर आम्ही सांगाल ती करायचंय. आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. नाही. काय
नाहीतर आणखीन गेम बिम करणार. राहू दे गेम करू नाही. तर अजून घे आणि निवांत सुखी राहा. नको ओके तुलाच पैसे ठेव इथे. नाही मी तुझ्यावर थांबतो लागा. थांबणार ना भावेच का नाही लागा. आता कसा लाईन निवाला. चल सायकल माग ना सायकल. अरे आपण कुठे चाललो या? कुठे चालली कळ आपण कुठे चाललोय ते लवकरच. आपण कुठे चाललोय ही काय इथं चाललोय. आबाच्या घरी. हा आपल्याकडे इथंच. आबा आबा कोण आहे? लय दिवसात ना आमच्याकडे आलाय. आलत असंच जरा काम होत. या की या ढाल अजून ठेवल्या. हाय ते इकडं इथं आहे त्या अजून इकडं आहे त्या. होय होय मोठे आहे राव ही. होय, अजून आहे ते या की इकडं या. चला ही जाऊ. निघणार नाही ना पण. हे नाही दुसरे आहे ते की दुसरे आपण जाऊ या. हाय दे का. होय कुठे आहे त्या? इकडं आहे ते या की. हो चल चल चला चला जावा बघू. या. ही निघणार नाही नाही का. ते निघत नाही हो. जाम केली वाटत या लय दाढ गेला तिकडला बघू. या इकडं मस्त आहे त्या. मग आबाचा नादच खळ आहे. हे बघितलं का ढाली कशा आहे त्या. त्या. होय होय आणि हे पण आहे इकडे पण. फुट बघा फुट. पलीकडे पण फुटतो आहे ती. आपण कुठली गेले ठीक आहे म्हणे राजुरीची आहे. काढा ढाली. परत मोठी कोतवाडीची आहे. परत दंडापूरची आहे. हे पाडगावची पण दिसते पांडेगावची. पांडेगावची 15,000ची. ऐकू. इकडे पण आहे. हे कुठले हो मनोजराची. ही म्हणे राजुरीची आहे. आत्ताची नाही का. सुलतान गादीची बे. पहिला कोणा बनवता तवा. आपली घरचीच गाडी आहे. घरचीच आहे जा घेऊन. आबा ती कुठली आहे. ती कोतवाडी. हा जा. दंडापूर आहे. आम्हाला सांगितले मी तुझं. ही इकडे आहे अजून करंजीची बे आहे. ठीक आहे. सगळीकडे पहिला नंबर दुसरा नंबर आहे ना आबा. हा. सांगूला जातोय. हो गेलतो की एकदा. लय लांब लांब येडायच काय. मोठा. सगळ्या नावातले जायचे बघ. पहिला दुसरा पुशेगावला गेला होता का. गेलतो की. त्याची ढाल कुठे दिसतो ना. असेल की इथंच हा इथं आहे वर. आहे का. बरं बा हा. असं जपून ठेवा बर का. फोटो डाले बिले. ठेवणार की. भारी वाटतंय. वाटतंय ना. येऊ का आम्ही. या की या. झालं आमचं काम. चला चल चल रे. अरे झालंय का म्हणले पण काय नेमकं काम झाले काय कळना. बियाणं 12 बोड्या जायचं आहे. अहो त्या वजानं आणि लख्यानं शर्तीचं मैदान घेतलं या. घेऊ द्या की मग काय बरं झालं की. अहो काय ती किवडे आहे ती पोर. हा तिचं बरं पोर राव त्याने शर्तीचं मैदान घ्यायचं म्हणजे काय चेष्टा झाली का. घेऊ द्या काय त्यांचं आहे मनात म्हटल्यावर घेणार. आणि काय सांगू तुम्हाला बक्षीस तर काय मोठं ठेवलं या. डहालान बिलान पैसे काय ठेवले ते काय म्हणजे यांचं काय कळणच झालं या. ठेवणार की. हा काय तो अहो पण शर्यत भरवायचं काय कोणाचं तर काम आहे का ती आबा. हा नाही कर पण मला जाणार आहे का नाही घेऊन शर्यत तिकडं. आणि कोण जाणार आहे मी वी. हा कशाला जातोय का तिथं काय जाऊन तिथं हसू करायचं आहे. हा अहो त्यांचं काम आहे का. चांगली माणसं राव घायला येते. हे शेष नाही होणार आहे वे बैलगाड्याच नाही होणार. हे त्यांच्या नादाला लागून आपलं काय तर तिथं नुकसान व्हायचं. कशाला जातात तिकडं उगत तोंडवर करून. हा राहून द्या. क्या चंगू मंगू क्या इधर घोड़ा नहीं गाड़ी नहीं काय के लिए बुलाया मेरे को.
शरीयत है भी क्या नहीं इधर? अरे नवाब भाई ना, शरीयत है, जब तक आप नहीं आते तब तक उन्हें कैसा बुलाता है? अरे मंडप भी नहीं, कोई भी नहीं इधर, क्या? नहीं मंडप लेके आता है ना, आप काय को टेंशन लेते हैं खाली पीले। चलो आपकी जुलने की है हमने, सोई की है। या इकडे इधर आओ। थांबा आता बसले हो, खिडकी खाली पाणी प्या इथंच आहे। बसली ती काय आता, अरे काहीच कळून झालंय। तू गोडवाल्याचं सांगितलंस ना? हो सांगितली मी। अरे काळ कुत्रे पण आलं नाही अवघड आहे अध्यक्ष, आपलं पचका होईना म्हणजे बरं, नाही तर नवाब साहेब आपली कत्तरी सोडून काढ। होय कोणच कशाला नाही तिथं, एक पण गाडी आली नाही अजून, कसं काय? तू काय गोळ केला नाहीस ना? आम्ही कशाला गोळ करतोय? पत्ता व्यवस्थित सांगितलाय का? व्यवस्थित पत्ता सांगितला इथला। नवाब इथं बसा बर का, तब तक हम आते घोड़े वाले को तो शर्यत की वो क्या बोलते हो, जुलने। हाँ अरे मला काय माहिती त्याला, हवी तीच माहिती जुनीच। हाँ जुनी करके आते हम, 5 मिनट रुको, अभी शुरू होते हैं शर्यत, अभी ऐसच। सलाम के अरे पांजी की चल ना, ए लकिया कसली जाहिरात केलीस तू? लगे एक पण गाड्याला नाही का, गाड्याचं मालक आलं नाही? अध्यक्ष सगळ्या ग्रुपवर टाकले मी जाहिरात। कुठे टाकले? एक पण आली नाही गाडी लगे। ते लगे नवाब माझी बिर्याणी करून खाईल मला। आता काय करायचं रे मग? काय तो वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याला। बरं चल पुढे जाऊन तिथं वाट बघूया, बसूया खाली। पण फोन लाव की काय झाले बघ की, ओळखीच अगोदर वजीर स्वप्न दाखवायला भारी लगा लकिया तू गाडी आली एक तरी। अध्यक्ष गाडी यायला लागले आता, उशीर का होईना पण यायला लागले। हो लगा लकिया आता मोकळ्या चकडे घेऊन आले, त्याला काय झुपायचं आहे? अध्यक्ष राजाला झुपाय, राजाला हे झुपूया तोड ठेव। चला पुढे जाऊन बघूया। लक्या नाही म्हणत लगा, चांगलीच गुढी आली। मग काय अध्यक्ष, मी काय म्हणते आली तेवढी सोडूया का? होय अध्यक्ष, मग एक काम करूया, डिपॉझिट गोळा करायला चालू करूया। होय आपण सुरुवातीला लागूया। ती बघ नवाब किती झिटाललो या लगा, त्याला 9 वाजता म्हटलं होतं, ती लवकर आलंय, आता 2 वाजले तिला अजून सोड ना। हाय तेवढी सोडूया आणि होया मोकळी, आणि परत आले गाड्या अजून सोडू, परत दुसऱ्या राऊंडला सोडूया। चल डिपॉझिट गोळा करूया। राम मालक। राम बरं ते हे करायचं आहे काय? डिपॉझिटचं तुमचं नाव सांगा की? अंकुश सरगर आणि गाव? बांबर्डे आणि घोड्याचं नाव? बबल्यान छबिन बबल्या। ती कोण छबी आहे का? नाही बबल्या अध्यक्ष बबल्या येते ती सांगतेच ना। बरोबर आपल्याला काय करायचं आहे? बरं ते डिपॉझिट 500 रुपये। आलो तांबे, तयार राहा, आता सोडायचं आहे बघा। हा चल ये बर
डिपॉझिट करायचंय बरं का नाव सांगा तुमचं अविनाश पाटील अविनाश पाटील गाव बिकवडी विकवडी आणि घोड्याचं नाव कोहिनूर 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 आणि हे जे कोहिनूरच आहे त्याचं कोहिनूर आहे. लगा लगा डबल कोहिनूर पण हे जरा बारकं वाटतंय व हाय बारक पळणार काय कळेल की पळेल बरं डिपॉझिट द्या 500 रुपये इकडे घे माझ्याकडे हा तयार राहा आता शर्यत चालू करायचे पळ 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 अला हे बारकं पुरं कुणी आणलं रे अला गोडा तोडवल तुला मला कुठं आहे ती मला कुठे आहे मला का जायचं तू गाव काय तुझं एवढं बारकं नका गाव कुठलं गाव कुठलं लेकरं काय? आणि गोड्याचं नाव काय बुलेट राणी बुलट राणी आणि ह्याचं छबी लगा 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 डबल छबी तिकडे पण होतं काय बरोबर असं दे आता ह्याच्याकडनं काय घ्यायचं रे पैसे ना डिपॉझिट कधी अरे आज तया बरं असू दे परत दे माझ्या. झाले होते नाच पाहिजे असा बघ नादा शिवाय काय नाही राम राम कोणचं गाव मारायचं येऊतड कुठं आलं बेवघाटकडे हा नाव काय आकाश बर आणि घोड्याचं सपना सपना आणि त्याचं भिंगरी भिंगरीच कुठं आली घोड्याचं नाव विचारते भिंगरीच आहे हा मग घोड्याचं नाव भिंगरी वाटते हाय आता भिंगरीच बर बर आता शर्यत चालू करायचं बरं का डिपॉझिट द्या मग काय द्यायला लागतंय त्याशिवाय दावा चांगलं झालं 1 2 3 4 5 आता ही आता रे अरे छकडा कुणाचा आहे माल कुठे गेलाय गाडी मार अरे इकडे की गाडी पळवाय आणल्या का इथं दाखवायला आणल्या अरे दमान राजा तू का लोक नको तुझ्या आवाजाने बुजतय अरे ती तुला बघून भिजतय काय पहिल्यांदा आणलंय काय बरं गाव कुठलं भांबर्डे बर इथलंच आहे येऊ की नाव. लेके आणि नाव सांगा ऋषिकेश सरगर ऋषिकेश सरगर आणि घोड्याचं घोड्याचं नाव आहे हत्यार हत्यार गांड काय लागा हत्यार एवढं नाव एवढं आणि याचं डिस्को 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 डान्सर बरं घे बाबा डिस्को तर डिस्को डिपॉझिट नाव लागा एकदम 1 से 1 आहे बरं का 1 नंबर नाव आहे बरं का तुझ्या भावना पचलं माझ्या बर तयारीत राहा आता लगेच सोडायची बघा घोडी तयार आलो पैसे घेतले गेला अरे तू पैसे राहिली ती अरे असं दे बारक पोर काय बरं काय तुला का विचार तुला लगा मारला पाहिजे लगा एवढं नियोजन केलं तू जनकी माहितीये का मग अरे नियोजन कुणाचं आहे अध्यक्षाचं ढिल्ल्यात काय नसतंय अध्यक्ष डिपॉझिट झालं का व्यवस्थित हे बघ किती झालं जिगट का व्हायला का बरं आता पुढं काय करायचं अध्यक्ष आता गाड्याचा उपाय सांगूया ना दिवे सोडून दिले की आता आपलं काम झालं या तिकडे नाव पण जिटालं या हा सोडतो 2 मिनिटात सांगूया सगळे सोडायला आता ऐका आता तुम्ही गाड्या झोपून घ्या लगेच फाट्यावरती आपल्याला सोडायला येते गाड्या काय अध्यक्ष ही का बोंबलायला लागले अध्यक्ष तुम्ही मला कोण यायचा तू काय व्हायला लागलास मग झोपायला सगळ्यांनी मी सांगितल्याशिवाय पुन्हा ऐकायचं नाही माझं फक्त ऐकायचं ह्याचं अजिबात ऐकायचं नाही खरं माझ्या घ्या झोपाय सगळे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या नोंदणी केली आहे त्याची प्रत्येकाने गाडी आणायची गाडी नंबर 1 येऊ दे हा गाडी दुसरी येऊ दे लाईनीने येऊ दे गाडी तिसरी येऊ दे शिस्तीत गाडी 4 दमान 5 जाऊ दे चला चल तिकडे
माग पुढे लाईनेत इकडे मागे घे मागे घे जरा दमान हो बॅटरी लावाय नाही हा तरी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आताच आपल्या गाड्यांची शर्यती पार पडलेली आहे, तरी आता बक्षीस वितरण होणार आहे. आता बघूया ह्या ढालाचा पहिला मानकरी कोण आहे. वजीरभाऊ व्हिडिओ तपासा. आता तिसरा नंबर सांगते बरं काय मी. कुठली री 3 नंबरची तीच का. कुठले बघ बरी हे बुलेट आणि डिस्को आहे. सांग का सांग सांग सांग. 3 नंबरचा मानकरी कोण आहे माहिती का. बुलेट आणि डिस्को मालक पुढे इधर. हे तुमचे ढाल धरा. दोनशे मध्ये घेताय. अरे 200 300 मला शाबास पकडा. 2 नंबर घे. 2 नंबर. 2 नंबर कोण आहे. कुठले रे. सपना आणि बिंगरे. सपना बिंगरे 2 नंबर. सपना आणि बिंगरे या पुढे. दोन नंबर काढा फुटू काय फुटू काढा. 2 नंबर. एक नंबर आता बघूया. कुठले रे. बबल्यांचे बेव तिचा का बघ. तीच आहे तीच आहे. कुठे आहे ती. 1 नंबरचा मानकरी पुढे बबल्यांचे बी.
मेरा मेरा फोटो लो नवाबला पण घ्या रे, नवाबला घ्या. मेरा फोटो ले ना. अरे मागे सगळं रे, मी नवा पाया म्हणते की. हे का जवळे घेतलं का पुढे? आला का? एक नंबर काय शेर एक नंबर झाले काय? रोख रक्कम काय रोख रक्कम आपले रोख रक्कम ढाले दिलं ते लक्षात आहे की ते नवाब आपलं ती बक्षीस द्यायचं राहिलंय की बक्षीस देऊया खुश करूया सगळ्यासनी. अहो 3 नंबरला 5,000 द्यायचंय ते, 2 नंबरला 10,000 आणि 1 नंबरला 15,000 द्यायचंय ते. द्या पैसे देऊया आपण बक्षीस त्यासनी. काय का बख्शीश मेरे को प्रमुख पाहुने करके बुलाया और फोटो भी नहीं खींचा. 1 नंबर का बख्शीश तुमने दिया, 2 नंबर का इसने, 3 नंबर का इसने दिया और मेरे को काय के लिए बुलाया. पैसा आप दो ना. पैसा काय का दो, फोटो भी नहीं खींचा मेरा. आप खींचते ना पैसे देते वक्त. तुम बख्शीश ले लो इनसे, मैं जाता हूँ. बोला काही काय करताय, मी तुम्हाला सगळ्या नाही जिप्पे करतो जिप्पे. नमस्कार मित्रांनो, मागील भागात ज्यांनी 5 उत्तम कमेंट केल्या त्यांची नावे सांगतो. विजय गार्गी देशमुख, राहुल कालवडे, सचिन खावळे, खंडोजी मर्कल, प्रवीण भुईर. आपण सर्वांच्या कमेंट खूप उत्तम होत्या, त्यामुळे आपल्या सर्वांचं बिस्कुटवाडीतर्फे हार्दिक आणि मनपूर्वक आभार बर का. आणि तसेच आम्ही ज्यांची नावे घेतली नाही ती त्यांचे सुद्धा कमेंट आम्हाला आवडल्या बर का. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील भागात सुद्धा उत्तम 5 कमेंट करणाऱ्यांची नावे घेतली जातील बर का. तर मित्रांनो, आजचा भाग जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो. तर आपल्या बिस्कुटवाडीचे मजेशीर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बिस्कुटवाडीचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर वाट कसली बघताय, आता लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि फेसबुक पेजची लिंक दिली त्यावर क्लिक करा आणि आपलं बिस्कुटवाडीचं फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.